तुला बोललो ना आवड असं मस्त आहे की ऐकायला ना आवड. भारी आहे रे. इथे कोणी लावला? चल ना तिला काय करायचं आपण आपलं काम करू. हा रे पण इथे आरसा कोणी लावला बघ ना. दिसत. चल आला मोठा शाणा. आरसा कधी बघितला नाही काय? चल. आपल्याला पण येतं रडायला, पण आपण असं कुठे बी बसून रडत नाही. आपल्याला रडायला आलं ना की आपण आपल्या दाद्याला सांगतो. काय झालं साहेब रडताय कशाला? तू माझ्याशी बोलतोयस का? हो मग. अरे म्हणजे आपल्याला आवडतच नाही ना कोणाला रडताना बघायला. आणि तुम्ही तर एवढे मोठे माणूस दिसताय तरी पण रडताय. रडायला कोणाला आवडतं? या छोट्याला. अहो भूक लागली तरी बी रडतो आणि कोणी पैसे नाही दिले ना तरी बी रडतो बायकांसारखं. अहो नको, अहो पैसे नको आहेत मला. अहो मी फक्त बोलायचं म्हणून बोललो. आणि तुम्ही इकडे एकटेच कसे काय? म्हणजे? अहो म्हणजे इकडे सगळे कपल लोक येतात त्यांच्या गर्लफ्रेंडला घेऊन, बॉयफ्रेंडला घेऊन. पण तुम्ही एकटेच दिसताय. मला नाही आहे गर्लफ्रेंड. अरे बरोबर आहे. गर्लफ्रेंड वगैरे डोक्याला शॉर्टच असतो. मग रडताय कशाला? पण मी तुला का सांगू? अहो म्हणजे या छोट्याला काय झालं ना तर तो आपल्याला सांगतो काय रे. आणि आता इकडे कोण दिसत पण नाही म्हणून तुम्ही पण मलाच सांगा ना. म्हणजे बघा आदमी सिर्फ दो ही वजह से रोता है, एक तो नौकरी के वजह से या तो छोकरी के वजह से. आता नोकरीचा प्रॉब्लेम वाटत नाही पण छोकरीचा गफला वाटतंय. गर्लफ्रेंडचाच प्रॉब्लेम आहे ना. गर्लफ्रेंड फक्त नावापुरतंच.
साला तुमच्या भाषेत बोलायला गेलं तर जालिम दुनिया को दिखाने के लिए रे. साला खूप प्रेम केलं तिच्यावर, काही नाही केलं, अगदी परीसारखं जपलं तिला. मूवीला घेऊन गेलो, शॉपिंग करवली, फिरवलं सुद्धा. म्हणजे शाहरुख खानच्या पिक्चर सारखं. हो हां, अगदी शाहरुख खानच्या पिक्चर सारखंच. साला माझ्या लाईफमध्ये पण ट्रॅजेडीचा सीन झालाच. नंतर कळालं तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न ठरवलं. मग ऐकू आलं तिचा नवरा खूप पैसेवाला आहे. मग काय, सोडून गेली ती मला एकट्याला. लग्नाच्या आधी फिरवताना खूप शब्दा घातल्या, पण पैशांसमोर शब्दा चालतात कुठे. सोडून गेली ती मला. रडू नका साहेब, जाऊ द्या. ये कसमे वादे सब फालतूगिरी आहे. जाऊ द्या साहेब, गेली ती, आता रडून काय फायदा. आता तुम्ही पण एकटेच. म्हणजे साहेब मी पण एकटाच आहे ना लहानपणापासून. रस्त्यावर राहिलो, रस्त्यावरच झोपायचं. पण आपण ना कधी रडलो. बाद में इस छोटे की एंट्री हुई अपने जिंदगी में. कसं आहे ना साहेब, वक्त कोणासाठीच थांबत नाही ना. अहो मला पण वाटतं माझ्यासारख्या वयाची पोरांना बघून शाळेत जावं, नवीन कपडे घालावे, आईला टाटा करावा शाळेत जाताना. पण तसं काय नाही ना साहेब. कधी कधी ना हा छोटूच आपला डॉक्टर होतो बघा. मला ताप आला ना की गोळ्या का आणतो, गरम पाणी का आणतो. आव म्हणजे काय, एकदा ना आपल्या समोर असं एक माणूस पीठ येऊन पडला होता बघा. आपल्या पायाचा वास दिला ना, असं लगेच काटकन उभा राहिला बघा. पण तुला या सगळ्याची भीती नाही वाटली? लगती है ना साहब, हर वक्त लगती है, लेकिन जिंदगी ऐसी है कि हर वक्त संभाल लेती है. आमच्याकडे गमवायला काय नाही साहेब, आणि कमवायला पण. हा, पर फक्त हा दोस्त आहे, त्याला कधीच गमवायचं नाही आपल्याला. काय छोट्या साहेब, जे नातं राहिलंच नाहीये त्याच्यासाठी रडून काय फायदा आहे. आता जे राहिलंय ते टिकवायचं कसं, त्याच्याकडे लक्ष द्या. आम्ही असं असून जगलो, आता तुम्ही बघा जमतंय का. चल छोटे. साहब कभी हंस भी लिया करो. साला काय जिंदगी आहे ना. अचानक कुठली तरी दोन पोरं येतात, जगण्याची हसण्याची उमेद काय देतात. पण अशी माणसं आयुष्यभर सोबत राहिलीत तर. ए मित्रा, ऐक ना. नाही, नको. माणसं जवळ असली की त्यांची किंमत कमी होते. आणि तसंही आठवणीतली माणसं जवळ नसूनही कायम लक्षात राहतात. काही नाही, बाय.